राज्यसभा सांसद बनने के बाद पहली बार सांसद चंद्रकांत हंडोरे छत्रपति शिवाजी महाराज को नमन किया। आपको बता दें, छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर सांसद चंद्रकांत हंडोरे चेंबूर में छत्रपति शिवाजी की प्रतिमा पर पुष्प अर्पित करने पहुंचे। इस अवसर पर कांग्रेस पार्टी के कई नेता और कार्यकर्ता मौजूद थे और पूर्व विधायक तुकाराम काते ने सांसद चंद्रकांत हंडोरे को फूल गुलदस्ता देकर सम्मानित किया। आज शिव छत्रपती यांची जयंती आहे। या निमित्तानं चेंबूरमधल्या या परिसरामध्ये पांजरापोळ हा जो भाग आहे, या ठिकाणी अनेक वर्षापासून इथल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली। चेंबूरच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे ठिकाण आहे। याची प्रेरणा या ठिकाणाहून या शिवरायांची विचाराची प्रेरणा या देशातले लोक घेऊ शकतील आणि त्यांच्या विचारानं जाऊ शकतील असं हे ठिकाण आहे। छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभावाची स्थापना केली। सर्व जे आमदार तुकाराम काते जे या ठिकाणी आहेत, ते या कामासाठी खूप पुतळ्याचं सुशोभीकरण असेल, सगळ्या गोष्टी असतील त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या सर्व चेंबूर ट्रॉम्बे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, महिला आघाडीच्या वतीनं तो दोन्ही रस्त्याच्या बरोबर पॅरलल उंचावर तो पुतळा लावलेला आहे आणि त्यामुळं आता येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना छत्रपती शिवरायांचं दर्शन होतं। अशाच पद्धतीनं तुकाराम काते यांना सुद्धा मी एक विनंती केलेली आहे की मेट्रो रेलच्या वर चबुतरा उंच असावा आणि त्याच्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा असावा। तर अशाच पद्धतीनं त्यांनी ते सुरू केलेलं आहे। राहिला आता चेंबूरच्या आणि मुंबईच्या विकासाचा प्रश्न, आपल्याला माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काते साहेब, मी, आमचे काही सहकारी शिसोदे साहेब आहेत, किसन मिस्त्री आहेत, बोरशेजी, आम्ही सगळे नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना चेंबूरचा विकास, आपापल्या वार्डाचा विकास आणि त्याचबरोबर एकूण सगळे मिळून मुंबईच्या विकासासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत। आपल्याला माहीत आहे की मुंबईचा महापौर झाल्यानंतर अनेक प्रश्न मी सोडवले। त्याच्यानंतर मी मंत्री झालो 2004ला, पूर्व उपनगराचा पालकमंत्री झालो। आपण हा जो ईस्टर्न फ्रीवे बघताय, हा ईस्टर्न फ्रीवे करण्यामध्ये खूप माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रयत्न केला। चेंबूरमधून मोनोरेल आम्ही स्टार्ट केली, चेंबूरला पाणी पुरवठा व्हावा, उपनगरांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न केले। मेट्रोचं जाळं, या सगळ्या पायाभूत सुविधा, जनतेच्या विकासासाठी, जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, जनतेला सगळं सुलभरित्या प्रवास करता यावा। मग ड्रेनेजच्या लाईन असेल, पाण्याच्या लाईन असेल किंवा मग रस्ते असतील, रेल्वेचं जाळं असेल, आणखी गार्डन असतील, स्मशानं असतील, ही सगळी विकसित करण्याचं काम त्या काळामध्ये मी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या समोर असतील अडचणी त्याही दूर करण्याचा आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे लोक आणि समविचारी आणि सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे आम्ही करू। कारण विकास करताना पक्षभेद न ठेवता त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून आम्ही काम करू। काँग्रेसचा हात मजबूत करावाच लागेल आणि तो मजबूतच आहे। आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे। निश्चितपणे महाराष्ट्र पिंजून काढू आणि जिथं पक्ष संघटन मला आमच्या अध्यक्ष माननीय खरगे साहेब पाठवतील त्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा जाण्याचा मी प्रयत्न करेन। मी पहिल्यांदा आमचे नेत्या माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि खरगे साहेब, त्याचबरोबर आमचे प्रभारी रमेश चन्नीथाला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण साहेब, या सर्व नेत्यांनी प्रयत्न केल्यामुळेच मला राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी 6 जागा होत्या। त्या 6 जागेवर प्रत्येक पक्षाच्या संख्येनुसार त्यांनी उमेदवार उभे केले आणि अनअपोज म्हणजे बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे। उद्या फॉर्म मागे घेण्याचा दिवस आहे। उद्या दुपारच्या नंतर 3च्या नंतर आमचे रिटर्निंग ऑफिस आहेत, निवडणूक अधिकारी, ते याची घोषणा करतील अधिकृत। खरा आनंदाचा दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे
आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून एक स्वराज्य निर्माण करणारे एक आदर्श राजा, ज्याची आज एक क्रांती पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर त्यांची क्रांती आहे की अशा राजा होऊन गेला की ज्याचे राज्यकारभार त्यांनी अशा पद्धतीनं केला होता. महिला असेल, सर्व जाती धर्मातील लोक असतील, शेतकरी असेल, सर्व लोकांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करणारं असं एक वेगळं व्यक्तिमत्व असं राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज मी सर्व नागरिकांना, विभागातल्या लोकांना, भारतीय सगळं देशवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्राचे देवत्व छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन जल्लोष, उत्साह आहे. आणि चेंबूरमध्ये एक जोरात हंडोरे साहेब आमचे राज्यसभा मेंबर निवडून आले, त्याच्याबद्दल काँग्रेसमध्ये एक जोरदार उत्साह आहे. आणि त्याच्यासाठी आज आम्ही शिवाजी जयंतीसाठी इथे सगळे जमा झाले आहेत. आम्ही इथे एकत्र झालेत आणि मोठ्या स्वरूपाने इथे आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरा करत आहेत. खूप उत्साह, आनंद आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसनी भले आमचे मोठे मोठे नेता गेले असेल, पण कार्यकर्ता अजून काँग्रेसचे संगती आहेत. आणि जे कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये एक नवीन पिढी निर्माण होणार, नवीन लोकांना संधी भेटणार आणि काँग्रेस पुन्हा सत्तामध्ये येणार किंवा जोरात उभारणार असा शिवाजी जयंतीचे दिवशी आम्ही एक प्रतिज्ञा करतो की काँग्रेसला मजबूत करूया. आणि येणाऱ्या काळामध्ये चेंबूर आजूबाजूला परिसरला हंडोरे साहेबची ताकद आहे, महाराष्ट्रामध्ये ताकद आहे, ती ताकदला पुढे नेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं काँग्रेसच्या ताकद आम्ही उभा करू आणि निवडणुका लढू आणि आपण सक्सेस होऊ अशी शिवाजी जयंतीची उपलक्षमध्ये मी शुभेच्छा देतो. आणि शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्यांना खूप खूप त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाऊ एवढं सांगून माझे 2 शब्द. धन्यवाद. शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.